मालवण पुतळा उभारणी प्रकरणातील सल्लागार आता फरार झालाय। चेतन पाटील कोल्हापूरच्या शिवाजी पेठेतला रहिवासी आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर चेतन पाटील फरार। चेतन पाटील स्ट्रक्चरल कन्सल्टंटपदी संशयास्पद आहे। चेतन पाटीलला अवघ्या 2 वर्षाचा अनुभव आहे। चेतन एका खासगी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कामाला असल्याची माहिती मिळते। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण येथील राजकोट परिसरात उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गेल्या 2 दिवसापूर्वी कोसळला आहे। याला जबाबदार असणारा कोल्हापुरातील चेतन एस पाटील यांच्या विरोधात गुन्हा देखील झालाय। या अनुषंगाने तपास करत पोलिसांनी कोल्हापूरच्या त्याच्या शिवाजी पेठेतील निवासस्थानी धडक देखील दिली। मात्र त्या ठिकाणी घराला कुलूप असल्याने पोलिसांना मागे परतावं लागलं। याचा शोध घेण्यासाठी मालवण पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सतेज औंधकर आपल्या सोबत जोडलेले आहेत। सतेज, खरं तर कोल्हापूरमध्ये ही जी घटना घडली आहे, मात्र त्यानंतर आता कोल्हापूरमधील जो व्यक्ती आहे तो चेतन एस पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला, त्यानंतर तो फरार झाला। पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत। त्या संदर्भात नेमक्या सध्याच्या ताजे अपडेट काय, कारण शिवाजी पेठेतील निवासस्थानी देखील तो नाही आणि तो फरार झाला आहे। नक्कीच आपण पाहिलं तर जे मालवण इथे जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा जो कोसळला होता आणि त्यानंतर जे पडसाद आहेत ते उमटायला राज्यभर सुरुवात झालेली आहे। विशेषतः मालवणमध्ये मोठ्या प्रमाणावरती आज आंदोलन देखील झालेलं आहे। मात्र या सगळ्याला जबाबदार असणारा कोल्हापूरचा जो चेतन पाटील आहे, तो सल्लागार आहे, तो कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज पेठेमध्ये खरं तर राहत असल्याचं समोर आलेलं आहे। सध्या आपण त्याच पेठेमध्ये आहोत। हा जो चेतन आहे तो कोल्हापूरच्या या शिवाजी पेठेमध्ये राहतोय। गेल्या जवळपास 15 ते 20 वर्षापासून या ठिकाणी राहतोय आणि त्याच्याच या घराच्या परिसरामध्ये सध्या आपण आहोत आणि हे दृश्य पाहतोय। या घराकडे जाणारा रस्ता आहे आणि तो सध्या चेतन आहे तो एका खाजगी शिक्षण संस्थेमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये कामाला असल्याचं देखील सांगितलं जाते। सध्या त्याचं घर जे आहे ते या ठिकाणी बंद आहे। शंकर स्मृती असं या घराचं नाव आहे आणि हे 3 मजली घर आहे जिथं एक भगवा ध्वज देखील आहे। मात्र एकूण जर पाहिलं तर त्याच्या कुटुंबामध्ये त्याची आई, त्याचा मुलगा आणि त्याचा भाऊ असा परिवार आहे आणि भाऊ त्याचा सध्या जो आहे तो अमेरिकेत असल्याचं सांगितलं जातंय आणि या सध्या या घराला कुलूप आहे। दरवाजा देखील लॅश लॉकने बंद केलेला आहे। गेल्या 2 दिवसापासून त्याच्या घरातले कुटुंबीय या ठिकाणी नाही आहेत। मात्र सध्या जे पोलिसांच्याकडून जी माहिती कळते, सध्या चेतनचं लोकेशन आहे ते पुणे परिसरात असल्याची माहिती आहे, ती आपल्याला समजलेली आहे। त्यामुळं मालवणचे पोलीस आहेत ते काल आणि आज देखील या ठिकाणी कोल्हापूरच्या या शिवाजी पेठेतील घरामध्ये येऊन धडकून गेलेले आहेत आणि जर पाहिलं तर या ठिकाणी आता सध्या घराला लॉक लावलेला आहे आणि कोणीही कुटुंबीय यामध्ये उपस्थित नाहीत। किंबहुना जे शेजारचे जे कुटुंबीय आहेत ते देखील याविषयी कोणतीही माहिती देताना या संदर्भातल्या अपडेट वेळोवेळी आपल्याकडे घेत राहू। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। तर मालवण पोलिसांच्या माध्यमातून सध्या चेतन पाटील यांचा शोध सुरू आहे। चेतन पाटील नेमके कोण आहेत ते पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। चेतन पाटील एका खासगी कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे। कन्सल्टंट म्हणून अवघ्या 2 वर्षाचा अनुभव आहे। व्यावसायिक म्हणून 2 वर्षाचा अनुभव, तरी सल्लागार कसा, असा सवाल आता निर्माण केला जातोय। चेतन पाटील यांचं सल्लागार म्हणून लायसन्स बाबत ही शंका व्यक्त करण्यात येते। चेतन पाटील हे एका खासगी कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।